ह्युमिक ऍसिड जी उत्पादनं असतात ते याचा स्लाइटली अल्कलाईन पीएच असल्यामुळे जास्त ऍसिडिक असलेली जी काही उत्पादनं आहेत, जसे की 5 पेक्षा कमी पीएचची जी उत्पादन आहे किंवा ज्याची पाण्यामध्ये टाकल्यानंतर पीएच जो आहे तो 5च्या कमी असेल, अशा उत्पादनाबरोबर जर तुम्ही ह्युमिक ऍसिड युक्त उत्पादनं जर मिक्स केली तर ती चालणार नाही. त्याच्यामुळे ह्युमिक ऍसिडची जी काही इफिकॅसी आहे ती कमी होऊन जाणार आहे. दुसरं, हायली अल्कलाईन असलेली जी काही उत्पादनं जर तुमच्याकडे असेल, जसे की लाईम असेल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असेल, अशी जी काही उत्पादनं आहेत ज्याचा पीएच थोडासा अल्कलाईन आहे, तर अशी उत्पादनं जर तुम्ही ह्युमिक ऍसिड बरोबर जर घेतली तर त्याचं प्रेसिपिटेशन होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे अशी उत्पादनं देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाळायची. कॉपर युक्त फंजिसाइड जे आहेत ते ह्युमिक ऍसिडच्या कोणत्याही उत्पादनावर तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं नाहीये शेतकरी बंधू. बाकी इतर कोणत्याही खताबरोबर असेल, मायक्रोन्यूट्रिएंट खतं असेल, वॉटर सोल्युबल खतं असतील, ज्याचा न्यूट्रल पीएच आहे, ज्या पेस्टिसाइडच्या उत्पादनाचा न्यूट्रल पीएच आहे, अशा याच्याबरोबर ह्युमिक ऍसिड युक्त उत्पादनं तुम्ही सर्रास वापरू शकता. त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही.